पीएम मोदींकडून देशवासियांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। विकसित भारतचा संकल्प दृढ करण्याचं आवाहन। स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवन इथं ध्वजारोहण। मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहण। एक देश एक तिरंगा एक आवाजचा नारा देत स्वतंत्र संविधान आणि लोकशाहीचा सन्मान। यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती। भाजपच्या तिरंगा यात्रेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा भन्नाट डान्स। देशभक्तीपर गाण्यावर गिरीश महाजन यांनी धरला ठेका। रायगडमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते ध्वजारोहण। अलिबाग पोलीस परेड मैदानामध्ये ध्वजारोहण सोहळा। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव। ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल। मंत्री भरत गोगावले यांचं मिश्किल विधान। पालकमंत्री पदातील सर्व अडथळे दूर झाल्याचा दावा। लवकरच पालकमंत्री पद मिळेल, गोगावलेंना विश्वास। किल्ले रायगडावर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। स्वराज्याच्या राजधानीमध्ये फडकला तिरंगा। सोहळ्याला शिवप्रेमी पर्यटकांची मोठी गर्दी। संघ मुख्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण। मोहन भागवतांकडून तरुणांना संबोधन। संघ मुख्यालयामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था। मुलुंडमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। अमित ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण। भर पावसामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। तिरंग्याच्या रंगामध्ये सजलं विठ्ठल मंदिर। आकर्षक रोषणाई आणि फुलांची आरास। सरसंघचालक मोहन भागवतांचा पुन्हा जेनझींशी संवाद। आज नागपूरमध्ये तरुणांशी संवाद साधणार। नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईनंतर आता नागपुरातील जेनझींसोबत चर्चा। मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल। जरांगेंवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बर्गर किंगला एफडीएचा दणका। पुण्यातील बर्गर किंगचा परवाना निलंबित। हॉटेल बंद असल्याचा बोर्ड लिहून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका। राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना 2 दिवसांमध्ये कर्जमाफीचा लाभ। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 ते 10 हजार कोटी जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। कर्जमाफी याद्यांची पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती। संभाजीनगरात 12 दिवसांपासून पावसाची दडी। खरीप पिकांवर संकटाचं सावट। सोयाबीन कापूस मक्याला पावसाची प्रतीक्षा। दमदार पावसाच्या पुनरागमनाची शक्यता। अमरावतीमध्ये आश्रमशाळेमध्ये दुप्पट विद्यार्थी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वसतिगृहात सुविधांचा अभाव। नवीन इमारत धुळखात पडू। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। माणगावजवळ वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर रांगा। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं पर्यटनासाठी रायगडामध्ये दाखल।